आता इथे जे पाणी येतं हे ग्रामपंचायत आणि याच्यातनं येत असल्यामुळे त्याच्यामधलं शुद्धीकरण हा प्रकार होत नाही. की पर्वती पायथ्याचं जसं शुद्धीकरण केंद्र आहे तिथे क्लोरीन बेरोक्लोरीन वायू सोडून ते शुद्ध केलं जातं आणि मग गावामधल्या ह्याच्यामध्ये सप्लाय केलं जातं. तर तशा पद्धतीचं पाणी इथे येत नाही. तर ती आमची डिमांड आहे की पहिली की शुद्धीकरणाची प्रक्रिया इथं प्लॅन्ट उभा करून सगळ्या गावाला शुद्ध पाणी पुरवावं. कारण आता प्रत्येकाकडे काय करावं लागतंय, लहान मुलं असल्यामुळे ते ॲरोचा बसवावा लागतोय आणि ॲरोमधनं असं काही सांगता येत नाही. बारीक सूक्ष्म जंतू परत पोटामध्ये जातातच. तर त्यासाठी पाणी उकळून घेणं म्हणजे डबल लोकांना त्रास पडतो. सिलेंडरचाही खर्च होतो आणि ते पाणी उकळून आम्हाला शुद्ध करून घ्यावं लागतं. तर एवढी आमची डिमांड आहे की पहिले शुद्धीकरणाचा एक प्लॅन्ट इथे व्यवस्थित उभा करावा. कारण आता ही गावं सगळी कॉर्पोरेशनला समाविष्ट झाल्यामुळे इकडे सगळी लोकसंख्या आणि भरपूर सगळी वाढते. तर त्या लोकांची डिमांड आणि लहान मुलांचं आरोग्य लक्षात घेता पहिले शुद्धीकरणाचा प्लॅन्ट बसवावा एवढी आमच्या समृद्धी अंगणतर्फे सर्वांना विनंती आहे तुमच्या. तर इथे पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की पाणी येतंय व्यवस्थित पण असं अशुद्ध येतंय, गाळ खाली राहतो. मग तो गाळ खाली राहिला तरी त्याचे नंतर जंतू तयार होणार आणि ते जंतू मग आरोग्याला अतिशय अपायकारक होतात. विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध माणसं यांना तर खूपच त्रासदायक होतोय. त्यामुळे त्यांनी पाणी शुद्धीकरण करण्यात यावं अशी आमची विनंती. तुम्ही काय उपाययोजना करता त्यासाठी? आम्ही महिन्या 2 महिन्याला अशी टाकी धुवून घेतो, खालून वरून दोन्ही टाक्या. फिल्टरही बसवलंय घरात, पण तरी सुद्धा ते जे जंतू आहे ते येणारच, ते वाढणारच. तर त्याच्यासाठी जर पाणीच जर शुद्ध आलं, शुद्ध पाण्याचाच पुरवठा जर झाला तर असे काही प्रश्न येणार नाही. बरं आम्ही टॅक्स वगैरे सगळं भरतोय, त्याचा बेनिफिट थोडासा आम्हाला असाही मिळाला पाहिजे. किमान पाणी शुद्ध मिळायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे आमची समृद्धी अंगण सोसायटी आहे. इथलं मी सर्व पाहते, पण गेली मी 2 वर्षापासून पाहते तर पाण्याचं अतिशय घाणेरड्या प्रकारचं पाणी येतं आमच्या सोसायटीमध्ये. एवढीच माझी शासनाला किंवा महानगरपालिकेला एवढीच सूचना आहे की आम्हाला चांगल्या पाण्याची सुविधा करावी आणि लहान मुलांचे वयस्कर लोकांचे आरोग्य चांगले राहतील एवढंच माझं विनंती आहे. तर काय प्रॉब्लेम आहे तिथं नेमका? पाणी येत नाही कंटिन्यू. टँकर आला तर येतो महानगरपालिकेचा, नाही तर नाही येत. 2-3 दिवसांनी पाणी येतं. प्रत्येकाची तेच बोंबाबोंब आहे. आणि पाणी आलं तर स्वच्छ असतं का पाणी? पाणी नाही, गढूळ असतं. गढूळ असतं का? मग त्यासाठी तुम्ही काय करता? पाणी उकळून प्यायला लागतं. छोट्या पोरांना वगैरे द्यायला जुलाब होतात पोरांना, पोट दुखतं. त्यामुळे फिल्टर वगैरे लावावं लागतं. फिल्टर वगैरे लावलेलं आहे. पाणी आलं तर दूषित होतं, गढूळ येतं. परत अजून पोरांना जुलाब वगैरे होतात, उलट्या होतात. दवाखाना परत करायला लागतं. एक तर पाणी व्यवस्थित येत नाही. 2 दिवसांनी 3 दिवसांनी येतं. आले तरी गढूळ येतो. गढूळ येतं आणि पोरांना पाणी उकळून द्यायला लागतं.